देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे। आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल सावे आहेत। सावे साहेब, काय सांगाल? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 132 सीट निवडून आलेल्या आहेत। पुन्हाही आम्हाला नक्कीच खात्री आहे की 2024 ते 29 हे जे राज्य 5 वर्षाचं आहे हे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षमपणे आणि यशस्वीपणे एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं आज नाव घेतलं जाते आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की ते या महाराष्ट्राचा विकास करतील। आता जर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील। हो, यस, माननीय देवेंद्रजी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील। एकनाथ शिंदे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रामध्ये एक महत्त्वाचं मंत्रीपद देण्याची तयारी जी आहे ते भाजपनं दर्शवलेली आहे, त्याबद्दल काय भूमिका तुमची? कसं आहे, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते यामध्ये निर्णय घेतील। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत, चक्रव्यूह कसं भेदलं काय सांगाल? कसं आहे की देवेंद्रजी फडणवीस हे कधीही पॉझिटिव्ह यशस्वी काम करताना आणि ज्या आरक्षणाच्या ह्याच्यावर त्यांना हे झालं होतं त्याच्यात त्यांनी सर्वात प्रथम जर पहिलं आरक्षण कोणी दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनीच दिलं होतं। त्याच कामाची पोचपावती। यस, त्यामुळेच जनतेने त्यांच्या बाजूने कॉल दिला आणि आज आमच्या 132 सीट निवडून आलेल्या आहेत। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। अतुल सावे यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या नव्या सरकारमध्ये आता रोल बदलणार आहेत। मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस